हा व्हिडिओ आहे सोमवारच्या रात्रीचा। म्हणजे तसा 10:30 वाजेपासूनच पाऊस सुरू झाला रात्री, परंतु असं थांबेल असं वाटलं, परंतु पाऊस काही थांबला नाही आणि पावसाने पुन्हा जोर पकडला रात्री। तर 11:30ला लाईन जी गेली तर ती पहाटे 4लाच आली आणि रात्री अचानक 1-1:30 वाजता असं वाटत होतं की कोणतरी दरवाजा ठोकत आहे खरं। तर म्हणून मग जाऊन बघितलं दरवाजापाशी, तर ती साखळी असते की नाही ती वरती खाली होऊन राहिली होती आणि असं वाटत होतं की कोणतरी दरवाजा ठोकत आहे खरं, कारण हवा आणि पाऊस खूप होता आणि हवेने ती साखळी वर खाली होऊन राहिली होती। आणि ही वेळ आहे सकाळची, बाया मस्तपैकी पूजा करून राहिल्या होत्या। आणि आता माझे सगळे कामं झाले होते, कपडे झाले होते, गहू वाळत घातले होते, कारण आज खूप छान ऊन निघालं होतं, त्यामुळे गहू पण वाळत घातले होते। कारण थोडे गहू राहिले होते वाळत टाकायचे, काही वरती टाकले होते काही खाली टाकले। नमस्कार, मी वर्षा आणि माझे एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आणि आज आहे वटपौर्णिमा। वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि आता मी चालली आहे, वडाची पूजा नाही आम्हाला, परंतु माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता या म्हणून, तर चालले आहे मी। चला मग आता त्या कशा पूजा करतात ते दाखवते तुम्हाला। चला तर मग आता मी चालली होती वडाकडे, कारण आम्हाला काही वडाची पूजा नाही आहे, कारण यांच्या आजोबा मरण पावले होते आदल्या दिवशी। म्हणून माझं ज्या वर्षी लग्न झालं त्या वर्षीच दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमा होती आणि आदल्या दिवशी यांच्या आजोबा मरण पावले, म्हणून मग मी त्या वर्षी काही उपास पकडला नव्हता। परंतु नंतर मग उपास पकडला वगैरे, पण घरी कोणीच काही उपास करत नव्हतं, त्यामुळे काय माहीत विसरून गेली एकदा। आणि मग मी जेवण करून घेतलं, त्यामुळे मग मी काही उपास करत नाही, म्हणजे आमच्या घरी कोणीच करत नाही उपास। तर आणि एकदा मोडला उपास की पुन्हा करावं नाही म्हणते, म्हणून मग मी उपास काही करत नाही आणि पूजा तर नाहीच आहे आम्हाला। तर असो, आणि आता आले होते वडापाशी, तर छान पूजा करत होते या। जे पूजेला सुरुवात केली होती यांनी, कुंडीमध्ये झाड लावलं आहे आणि या वडाचं लग्न पण केलं आहे, कारण वडाचं लग्न झाल्याशिवाय त्या वडाची पूजा करता येत नाही, त्यामुळे त्यांनी ज्या वर्षी झाड लावलं त्याच वर्षी लग्न केलं। कुंडीमध्ये लावलं आहे छान झाड, मोठ्या कुंडीमध्ये, आणि जागा पुसून छान स्वच्छ केली, त्यावर कुंडी ठेवली, भोवताल रांगोळी काढली, आणि वडाचं असो किंवा नागवेलीचं पान असो त्यावर पिंड काढली, पिंडीची छान पूजा केली। गव्हाची वटी, एक आंबा ठेवला वडाजवळ, आणि मग धागा बांधून वडाला छान 7 फेऱ्या मारल्या आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावं असा आशीर्वाद मागितला। तर अशा प्रकारे बायांनी पूजा केली। आता आम्हाला तर पूजा नाहीच आहे, तर म्हणून मी आता पाहण्यासाठी म्हणा किंवा त्यांनी बोलवलं म्हणून म्हणा मी आली होती। पण लहानपणी बघितली होती पूजा मी आईसोबत जायची तेव्हा, परंतु मोठं झालं की आपण जात नाही ना आईसोबत, आणि तेव्हाची आज पूजा बघितली पहिल्यांदा बाया। कारण म्हणजे कसं आहे, आपल्याला पूजा नसली तर आपण काय असं जात नाही ना, त्यामुळे मी पण नाही जायची। तर ती यावर्षी आली आणि छान पूजा केली यांनी, आणि पूजा केल्यानंतर मग आरती केली, आणि आरती केल्यानंतर मग आपण जो गडूभर पाणी आणतो सोबत, ते पाणी पुन्हा 7 फेरे मारून टाकायचं ते वडाच्या भोवताल, आणि त्यानंतर मग पूजा पूर्ण झाली असं समजायचं। तर आता छान त्या पाणी टाकून राहिल्या, त्या वडाभोवताल 7 वेळा पाणी टाकलं आणि आता पूजा झाली होती। आणि त्यांची पूजा झाल्यानंतर मग पुन्हा दुसऱ्या बाया आल्या होत्या, तर जे त्यांनी पाणी टाकलं होतं ते पाणी पुन्हा छान फडक्याने पुसून टाकलं, आणि त्यानंतर त्यांनी मग पूजा केली, कारण सगळं ओलं ओलं होतं त्यामुळे। आणि मग आम्ही काढले फोटो सगळ्यांनी मिळून, आणि अचानकच पुन्हा आभाळ आलं आणि पाऊस लागायला सुरुवात झाली होती। मग मी तशीच घरी आली पुन्हा, आणि पूर्ण गहू जमा करून घेतले, आणि आता मला गहू गाळायचे होते, कारण गहू गरम असतानाच कोटीत भरायचे असते, म्हणून म्हटलं गाळून घ्यावं आणि नंतरच कोटीत भरावं। आणि हा पाऊसनं इतका त्रास देऊन राहिला, कधी येते कधी नाही येत, कधी येते कधी नाही येत। आणि आता तर मृग नक्षत्र पण सुरू झालं होतं, तरी पण पावसाचा काही पत्ता नाही आहे, परंतु माहीत नाही अचानक त्या दिवशी कसा आला पाऊस तर असो। आणि आता इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत सर्वांना बाय बाय। आणि कशी वाटली वडाची पूजा हे नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।